मी आलो आहे तर पुण्यातील कॅम्पला। मित्रांनो बघा हा बर्गर किती मोठा आहे। जबरदस्त आहे, मजा आली। तुम्ही फक्त बर्गर खाल्ला असेल तर आता तुम्ही काहीतरी विसरताय। तो FC रोडला आणि पूरा नेचुरल से बना रहे हैं, यानी शुगर नाही, शुगर फ्री, एडेड शुगर नहीं। आता फर्स्टलीची आता कोकोनट कुल्फी ट्राय करतोय। आताच टाकतोय। छान आहे, पहिल्यांदा आलं। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा चवीचा खेळ या माझ्या मराठी यूट्यूब फूड चॅनलमध्ये। माझं नाव आहे वसंत बरांगी। तर मित्रांनो मी आलो आहे तर पुण्यातील कॅम्पला, कारण कॅम्पमधील एक स्ट्रीट फूड आयकॉन आहे जे पुणेकरांच्या नेहमी आठवणीत राहतं आणि नेहमी खाण्याचं ठिकाण आहे, ते म्हणजे पुण्यातील कॅम्पचा लिजेंडरी बर्गर। आणि तो सगळ्यांच्याच आवडतीचा आहे आणि जास्त करून तरुण मंडळी, कॉलेजमधील मुलं मुली जास्त तिथं गर्दी करतात आणि फार जुनं आउटलेट आहे। तर मी म्हटलं चला तर आपण एक्सप्लोर करूया आणि बघूया टेस्ट कशी आहे। तर वेळ न लावता चला तर निघूया मग आता कॅम्पचा लेजेंडरी बर्गर ट्राय करायला। मित्रांनो पुण्यातील कॅम्प परिसरातील बर्गर किंग हे एक लहानसे पण अत्यंत लोकप्रिय आउटलेट आहे, जे स्थानिकांमध्ये कॅम्पचा बर्गर म्हणून ओळखले जाते। हे आउटलेट 1989 साली शापूर इराणी यांनी सुरू केले। त्यांनी MBA पूर्ण केल्यानंतर या व्यवसायाची स्थापना केली। सुरुवातीला या आउटलेटचे नाव बर्गर किंग असे होते, मात्र अमेरिकेच्या बर्गर किंग कॉर्पोरेशनने ट्रेडमार्क उल्लंघनाचा दावा केल्यानंतर 13 वर्षाच्या न्यायालयीन लढाईनंतर पुण्यातील बर्गर किंगने हा खटला जिंकला। त्यानंतर या आउटलेटचे नाव फक्त बर्गर असे ठेवले। बर्गर आउटलेट त्यांच्या साध्या परंतु चविष्ट बर्गरसाठी प्रसिद्ध आहे। येथे दररोज सुमारे 2000 बर्गर विकले जातात, तर कोरेगाव पार्क शाखेत हा आकडा 3000 पर्यंत पोहोचतो। पुण्यातील बर्गर प्रेमींसाठी कॅम्पचा बर्गर हे एक आवडते ठिकाण आहे, जे त्यांच्या चविष्ट बर्गर आणि दीर्घ इतिहासामुळे विशेष स्थान मिळवून देते। मित्रांनो मी पोचलो आहे आता कॅम्पमध्ये आणि पुण्यातल्या लोकांच्या नेहमीच आवडीचं ठिकाण, खाण्याचं ठिकाण, आयकॉनिक ठिकाण आहे, ते म्हणजे पुण्याचा बर्गर किंग, लेजेंडरी बर्गर किंग आहे। आणि अजून पण इथे जबरदस्त गर्दी आहे। 2 फ्लोअर आहे, वरती ऑर्डर दिली आणि आत्ता बर्गर इथं खाली आलेला आहे। तर बर्गर एवढा मोठा आहे ना, तर एकदम चीजी बर्गर आहे। मी मागवला आहे आता व्हेज बर्गर विथ चीज असा बर्गर मागवलेला आहे आणि जबरदस्त असा आहे। तर चला तर मग आता त्याच्यावर आपण ताव मारूया आणि त्याची टेस्ट कशी आहे ते बघूया। तर आणि हे ठिकाण आहे ना, तुम्ही जे बघितलं असेल तर ते असंच आहे, कारण का सेंटरला असल्यामुळे बरेच लोक येतात आणि बर्गर खाऊन जातात। आणि जुनं एकदम जुनं ठिकाण, कॉलेजचे लोक आहेत, कॉलेजचे पोरं येतात, बरेच जुने व्यक्ती येतात, कारण का जुनं ते सोनं म्हणतात ना, तर ते नक्कीच आहे। तर आता गोष्टी न करता तुमच्यासोबत मी आता बर्गर ट्राय करतोय। जबरदस्त बर्गर आहे। चला तर मग पाणी सुटले तोंडाला, बरीच लोक आहे इथे, पुढे दादा पण बसलेले आहेत। जबरदस्त टेस्ट आहे, आता बघू ते। मित्रांनो
बघा हा बर्गर किती मोठा आहे, जबरदस्त बर्गर आहे. भरभरून चीज टाकलेलं आहे आणि आलूडकी आहे मोठी, कांदा आहे, चीज तर एवढं टाकलं आहे आणि जबरदस्त चीज आहे. आता असं तोंडाला पाणी सुटलं आहे. आता मी याची बाईट घेतो कारण का हा ओपन व्हायला सुरुवात झाली आहे. बघूया जाईल का मला. जबरदस्त आहे, मजा आली. एक बर्गर 125 रुपयाला आहे. आणि एक बर्गर जर खाल्ला ना तुमचं जेवण झालं म्हणून समजून जातं, डिनर झालं म्हणून समजून जायचं. असं बर्गर आहे. असाच काही प्रसिद्ध नाही त्यामुळे लोक नक्की भेटायला येतात कारण त्याचा साईज एवढा जबरदस्त आहे ना. आणि खाल्ल्यावर एका बर्गरने पोट भरतं, सोबत थम्सअप आहे, मिलिंडा आहे, पण तो कॉम्बिनेशन बनून जातो. आणि असंच नाही, व्हेज बर्गर तर मिळतो पण नॉनव्हेज मिळतो, पण मी नॉनव्हेज खात नाही त्यामुळे मी व्हेज बर्गर घेतला. हा एवढा जबरदस्त आहे आणि मजा आली, सार्थक झालं. खूप दुरून आलो होतो. मी बर्गर खातोय पण बर्गर किंगला कुठून लोक येतात बघा. तुम्ही कुठून आले? काळेवाडीतून. काळेवाडीतून आले. कुठला बर्गर आवडतो? आम्ही तर चिकन बर्गरच घेतला. मी व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मी व्हेज घेतला. आणि चिकन बर्गरमध्ये कुठला? नॉर्मल चिकन. चिकन. मी शक्यतो मी दुसऱ्यांदाच आलो आज इथे दुसऱ्यांदा. रेग्युलर कसं माहीत झालं? ह्याच्या आधी कॉलेजला असताना. कॉलेजला? हां, मास्टर्स. कॉलेजला लवकर माहीत होतं. हां, आता इकडे येणं होत नाही ना कॉलेज संपल्यानंतर. अच्छा. त्यामुळे वेळ काढून आला. अच्छा. बघा असं आहे, खाण्याची आवड असली ना माणूस कुठे जातो, कुठल्याही चौकात जातो, कुठल्याही भागामध्ये जातो. डेक्कनचा बर्गर तुम्ही फक्त बर्गर खाल्ला असेल तर आता तुम्ही काहीतरी विसरताय. तर आता असंच परत एकदा हा दुसरा दिवस आहे आणि मी परत एकदा असे भन्नाट ठिकाणं एक्सप्लोअर करायला निघालो आहे. तर आत्ता मी आलो आहे FC रोडला. आणि FC रोडला याच्यासाठी आलो, केरळमध्ये जे ड्रिंक्स मिळतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, पायनॅपल कुल्की झालं, त्यांचं फेमस आहे कुल्की म्हणून. हे बघितलं होतं मी रीलमध्ये, तर त्याचा शोध घेत FC रोडला आला आहे. आणि फर्स्टली म्हणून आहे, आउटलेट आहे, म्हणजे मंत्री हाऊसच्या आतमध्ये आहे. तिथे छोटंसं आउटलेट आहे आणि हे केरळचे सगळे ड्रिंक्सचे प्रकार तिथे मिळतात. तर म्हटलं चला, जर उन्हाळा सुरू झाला आहे आणि थंड पदार्थ प्यायलाच पाहिजे, त्यामुळे उष्णता कमी होते. आणि चला मग आता एक्सप्लोअर करूया. फर्स्टलीचं कुल्की हे ड्रिंक आहे आणि त्यात बरेच व्हेरायटी पण आहे. हे फर्स्टली म्हणून आहे, याचं मेनू कार्ड आहे. म्हणजे हे कुल्की, टेंडर कोकोनट कुल्की जे आहे हे मेन अट्रॅक्शन आहे केरळाचं. आणि फ्रूट शेक पण आहे, टेंडर कोकोनट कुल्की आहे, कोल्ड कॉफी पण मिळू शकते, एक्सक्लुझिव्ह शेक पण आहे याच्यामध्ये. आणि माफक दरात दिसतं मला, दर पण चांगलेले आहे. हेलो सैम. हाय. हाँ सैम, कब से चालू किया है यहाँ पे? ये अभी 5 महीने हुआ अभी. अच्छा. यस. हाँ, ये जो ड्रिंक्स है ये ज़्यादातर कहाँ पे मिलते नहीं है. पुणे में तो वो ढूंढा है मैंने. हाँ. जो वेराइटी है हाँ. वो मिलती नहीं है. ये हम सिर्फ बेसिक है, वो प्योर फ्रूट्स और विदाउट शुगर से बना रहे हैं बस. अच्छा. हम सिरप से ऐसा कुछ नहीं यूज़ कर रहे हैं. हम हमारे दुकान में इतना आइटम नहीं मिलेगा. हाँ. अच्छा. ओके. आइस
शुगर, सिरप, कॉर्नफ्लावर पाउडर ऐसा कुछ नहीं है। नहीं है। अच्छा, पूरा नेचुरल से नेचुरल है, बना रहा है। यानी शुगर नहीं, शुगर फ्री, एडेड शुगर नहीं। अच्छा अच्छा, एडेड शुगर नहीं है। सिर्फ कुल्फी के अंदर हमारे एक इंग्रेडिएंट आ रहा है, उसी वजह से थोड़ा मीठा आ रहा है अच्छा, बस। अच्छा, अच्छा। अभी क्या बना रहे हैं ये मलाई पूरा निकल के रख रहा है, क्योंकि रात को भीड़ आएगा। अच्छा अच्छा अच्छा, उस समय हां हां। आता कुल्फी कशी बनते, कोकोनट कुल्फी ते बघूया। आणि साहेब म्हटलं आता कुल्फी बनवतोय मी, तुम्ही बघा। तर चला जरा आपण कुल्फी तयार कशी होती ते बघूया। ये पूरा क्लीन करके रखा है। हां हां हां। पहले वो डालना था, ये नारियल का है ना, वो निकाल के रखा है आपने? हाँ। पूरा निकल के रखा है। अच्छा अच्छा अच्छा, ओके। हाँ, ऐसे रखा है तो ज़्यादा टाइम। हाँ टाइम, हाँ। पहले आप पैकेट से रखा था, अभी एक पूरा निकल के एक अच्छा अच्छा, क्या डब्बा। हाँ डब्बे में उसमें अभी भी क्या डाला है इसमें? फ्रोजन मिल्क डाला है और ब्लेंड करने के लिए टाइम लगेगा, वो क्रीमी टेक्सचर होने के लिए। अच्छा अच्छा। बघा येतोय बघ माणसं कॉलेजला आणि क्रॉस कनेक्शन करून घे. आता फर्स्टलीची आता कोकोनट कुल्फी ट्राय करतोय, कारण मी फर्स्ट टाइम ट्राय करतोय आणि बरेचसे ड्रिंक पितात. तो म्हटलं आता तुम्ही कुल्फी ट्राय करून बघा. जबरदस्त लागतं. उन्हाळा चालू झाला आहे, असे ड्रिंक जर प्यायला भेटले ना तो सोने पे सुहागा होतोय. असे ड्रिंक्स यायला पाहिजे. तो म्हटला शुगर म्हणजे ड्राय शुगर नाही आहे, शुगरचं प्रमाण कमीच आहे, एकदम भारी लागते. आता कुल्फीबद्दल सांगायचं झाल्यास कोकोनट आहे, म्हणजे नारळातला जो गर आहे तो आहे, थोडं दूध मिक्स आहे आणि कुठेही शुगर नाही आहे, शुगरचं प्रमाण कमी आहे, त्यामुळे जबरदस्त याची टेस्ट येते आणि तो मी संपवलेला आहे. काय घ्या, ट्राय करा. आता रिएक्शन सांगा तुमचं काय. छान आहे, पहिल्यांदा आल्या? हो का, कसं आहे माहिती झालं? हो का, अच्छा अच्छा घेऊन येतो मला. अच्छा, तुम्हाला आवडतंय? मला आवडतं म्हणून मी आता सुद्धा म्हणलं चल जाऊ म्हणलं. अच्छा अच्छा. मलबरी बाहर मिल रहा है, पूरा सिरप ऐसा है. तुम्ही ट्राय करा की छान. कुठलं घेतलं? तुम्ही करा की ट्राय. कसं आहे? कसं आहे? छान आहे. छान आहे ना? वेगळी टेस्ट आहे. मित्रांनो, युनिक असं ड्रिंक्स मी ट्राय केलं आणि भारी होतं. कुठेही शुगरचा प्रकार नाही आणि असे ड्रिंक्स भेटायला पाहिजे रस्त्याने. आणि बरेच असे पेप्सी, कोकोकोला असे ड्रिंक्स पिल्यापेक्षा असे काहीतरी युनिक्स आणि ज्यापासून तुम्हाला त्रास होणार नाही आणि उन्हीचा कडाका जो आहे तो पण जाईल, असे ड्रिंक्स तुम्ही ट्राय करायला पाहिजे. तर FC रोडला मंत्री हाऊसला जर आले, मंत्री हाऊसमध्ये 4th फ्लोअर आहे, म्हणजे 4थं शॉप आहे तिथे. फर्स्टली म्हणून आहे आणि विशेषतः म्हणजे त्याच्या पत्नीच्या नावावर तिथे आउटलेट त्यांनी चालू केलं आहे आणि युनिक कॉन्सेप्ट आहे आणि युनिक ड्रिंक आहे. आणि त्यातला तर तुम्ही कोकोनट कुल्फी ट्राय केलीच आणि ती जबरदस्त होती. तर नक्की या, FC रोडला आले आणि ऊन जास्त आली की टायमिंग आहे 1:30 ते 11 वाजेपर्यंत त्याचं शॉप चालू होतं. मित्रांनो,
उन्हाळा सुरू झाला आहे. सकाळी थंड होतं आणि दुपारी गरम होतं आहे. तर आत्ता टेरेसवर जाम हार्श ऊन पडलं आहे, त्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. चष्मा लावलेला आहे. तर सांगायचं झाल्यास कॅम्पचा बर्गर आणि FC रोडची कोकोनट कुल्फी याचा चवदार प्रवास इथे संपला आहे. परंतु आपला फूड सफर असाच चालू राहणार आहे आणि आपल्याला भन्नाट असे ठिकाण एक्सप्लोअर करायचे आहे. तर त्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया अशा आज भन्नाट ठिकाणी एका चवीच्या शोधामध्ये. तर खात राहा, हसत राहा आणि नवीन पदार्थ एक्सप्लोअर करत राहा. चला तर बाय बाय.